आज इथे आपण राजेंद्र बापू गडगे यांच्यावर गुन्हा दाखल होऊन 2 महिने होत आले, म्हणजे 17 तारखेला आता 2 महिने होतील. आणि ह्या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये सुरुवातीला 8 दिवस जो तपास झाला तो म्हणजे योग्य गतीने झाला असं म्हणावं लागेल, परंतु त्याच्यानंतरच्या जो तपास आहे त्याची गती मंदावली किंवा किंबहुना तो तपास थांबला असं एकंदर वाटतंय. तर ह्या गडगे प्रकरणामध्ये जे कोणी इतर सहभागी लोक होते, म्हणजे त्या जो व्हिडिओ व्हायरल झाला, मला दहशत निर्माण करण्यासाठी त्यांनी जो व्हिडिओ बनवलेला होता, बनावट व्हिडिओ, की ज्याच्यामुळे माझी वैयक्तिक आणि माझ्या संघटनेची बदनामी करण्याचाही त्यांचा हेतू होता. त्या व्हिडिओमध्ये महेश दिघे नावाची व्यक्ती दिसते आहे. तो व्हिडिओ जो आहे तो लचके नावाच्या व्यक्तीने बनवलेला आहे, नाशिकचा लचके नावाची व्यक्ती त्याने बनवलेला आहे. आणि हा व्हिडिओ बनवण्यामध्ये सहभागी त्या राजेंद्र बापू गडगे यांचा मुलगा आणि इतर काही व्यक्ती आहेत. तर त्यांच्या संबंधाने पोलिसांनी योग्य तो तपास करून त्यांच्यावर कारवाई करणं गरजेचं होतं. ती कारवाई अद्याप झालेली नाहीये. त्याच्यानंतर ह्या गुन्ह्यामध्ये जे कोणी आरोपी आहेत, म्हणजे 2 आरोपींना अटक झाली, राजेंद्र गडगे आणि मधुकर शिंदे, आणि अन्य 3 आरोपी आजही फरार आहेत. म्हणजे 2 महिन्याचा काळ उलटत आला तरीही ते लोक फरार आहेत. त्याच्यानंतर जे सॅम्पल्स मिळाले, तिथे 99 सॅम्पल्स पोलिसांनी पंचनाम्याच्या वेळेस ताब्यात घेतलेले आहेत औषधांचे, की ह्या राजेंद्र गडगेला औषधांचा साठा करणं, औषधांची विक्री करणं किंवा औषधं प्रिस्क्राईब करण्याचा कोणताही अधिकार नसताना तो लोकांना औषधं देत होता. आणि त्या औषधाचे खूप विपरीत परिणाम अनेक लोकांवर दिसून आले, त्यांच्या तक्रारीही आल्या. अशा परिस्थितीत ते जे 99 सॅम्पल्स जप्त केलेत, ते सॅम्पल्स सुद्धा अद्याप म्हणजे फूड डिपार्टमेंटकडे पाठवले नाहीत असं माहिती मिळते. आणि त्या संबंधाने म्हणजे खरं तर तपास होऊन आतापर्यंत त्याचे रिपोर्ट्स येऊन आणि यांच्यावर जो ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स ऍक्ट आहे, म्हणजे तो खूप गंभीर गुन्हा आहे, त्या संबंधात गुन्हा तो दाखल होणं गरजेचं होतं. तसं चार्जशीट येणं गरजेचं होतं, तेही झालेलं नाहीये. त्याच्यानंतर ह्या गडगे बाबाच्या विरोधामध्ये ग्रामस्थांच्या सुद्धा तक्रारी होत्या. म्हणजे ज्या दिवशी मी फिर्याद दाखल केली त्याच्या आदल्या दिवशी ग्रामस्थांसोबत मी होते आणि आम्ही हा गडगे महाराज त्याच्या ग्रामस्थांच्या घरावरून रात्रीचा ड्रोन फिरवतो अशी लेखी तक्रार ग्रामस्थांनी दिली. ग्रामपंचायतीने तसं पत्र दिलं. त्या संबंधाने सुद्धा आजपर्यंत कुठलीही चौकशी, कुठलीही कारवाई झालेली नाहीये. ह्या गडगे बाबाच्या विरोधामध्ये महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी बोर्ड किंवा जे मंडळ आहे आत्ताचं, त्यांनी सुद्धा दंड केलेला आहे, परंतु त्या संबंधाने चौकशी होऊन खरं तर पोलिसांनी गुन्हा दाखल होणं गरजेचं होतं. इलेक्ट्रिसिटी बोर्ड आणि पोलीस यांच्या अंतर्गत तो गुन्हा दाखल झालेला नाहीये. त्याच्यानंतर ह्या बाबाची जे मंदिर आहे ते नोंदणी नाहीये केलेली. तिथे जर त्याचं राहतं घर, मंदिर आणि तो संपूर्ण परिसर, त्याचा कुठलाही टॅक्स तो भरत नाही. या सगळ्या चौकशा होणं गरजेचं होतं. महाराजाचा ट्रस्ट जो आहे तो 2019 मध्ये रजिस्टर झालेला आहे आणि त्याच्या ज्या पावत्या आहेत त्या मात्र 2019 पूर्वीच्या त्याच्या देणगीच्या आणि इतर अन्य पावत्या आहेत. त्याची म्हणजे ट्रस्टची चौकशी होणं, ट्रस्टचा उद्देश, ट्रस्टचं रजिस्ट्रेशन, त्याने दिलेल्या पावत्या, ह्या सगळ्याच बाबींचा आणि त्याचबरोबर त्याची असलेली मालमत्ता, बेहिशोबी मालमत्ता, याची चौकशी होऊन ईडीची कारवाई होणं खरं तर अपेक्षित होतं. ईडीच्या कारवाया इतरत्र खूप मोठ्या प्रमाणात होतात, परंतु अशा ह्या भोंदूंच्या बाबत ती कारवाई होणं अपेक्षित होतं, गरजेचं होतं. ती कारवाई सुद्धा झालेली नाहीये. त्याच्यानंतर मी म्हणजे माझ्या घरी जेव्हा ह्या गडगेचे लोक रात्रीच्या वेळेस आले, त्याचा सीसीटीव्ही फुटेज आहे माझ्याकडे. मला जे धमकीचे किंवा मॅनेज करण्यासाठीचे जे फोन 12/4/2026 ला दिवसभर करण्यात आले, त्या फोन संबंधाने रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे. हे मी वारंवार पोलिसांना सांगते की माझा पुरवणी जबाब घ्या, पुरवणी जबाब होणं गरजेचं आहे आणि ते
जे फुटेज आणि अन्य ज्या बाबी आहे ऑडिओ रेकॉर्डिंग ते सुद्धा तुम्ही घ्या म्हणजे तुमच्याकडे. तर ही यंत्रणा ठप्प आहे, ही हलायला तयार नाहीये. कारण ह्या पीआय काही करत नाही म्हणून मी ऍडिशनल एसपींची भेट घेऊन आली मागच्या आठवड्यामध्ये. त्यांनी माझ्या समोर त्यांना फोन केला की तुम्ही मॅडमचा जबाब घ्या आणि अन्य कारवाई करा. त्याच्यानंतर मी पीआय कडे दोनदा गेले, वारंवार फोन करते, परंतु ते कुठल्याही ह्या बाबतीत लक्ष घालत नाही आणि टाळाटाळ करतात असं एकंदर माझ्या लक्षात आलंय. म्हणून आज मी खरं तर ही बाब जनतेसमोर सुद्धा येणं गरजेचं आहे. कारण हा काही माझा गडगे हा वैयक्तिक दुश्मन नाहीये. हा जो गुन्हा आहे सामाजिक गुन्हा आहे. लोकांच्या आरोग्याशी तो खेळलेला आहे, समाजाच्या मानसिकतेशी तो खेळला आहे आणि हा सामाजिक गुन्हा असल्यामुळे आपल्या समोर आज हे बाब मांडणं गरजेचं आहे. तसंच दुसरा जो आरोपी आहे पुरी, मोहन पुरी, ह्या पुरीच्या सिन्नरला जो जायगाव म्हणून गाव आहे तिथे मोठं त्याचं औषध निर्मिती केंद्र आहे. म्हणजे 6 एकरात केवळ बांधकाम त्याचं आहे, 6 एकर जागेमध्ये. आणि त्यात अतिशय भयान आणि अशी भयावह जागा आहे. एखाद्या हॉरर चित्रपटाला शोभेल असं ते तिथलं सगळं वास्तव आहे. तिथे सुद्धा पंचनाम्याच्या वेळेस मी म्हणजे तिथे गेले होते स्वतः. परंतु त्याच्यानंतर तिथली सुद्धा पुढची कारवाई काय झाली किंवा काय नाही हे याच्याबद्दल माहिती मिळत नाहीये. तो आरोपी आज अद्याप फरार आहे. त्याचा औषध निर्मिती प्रकल्प जो आहे तो सुद्धा मोठं प्रश्नचिन्ह आहे. तिथे असलेली अस्वच्छता, तिथलं सगळं ते वातावरण आणि त्याच्याच अमृत नावाचं जे औषध आहे तेच औषध हा गडगे इतर लोकांना देत होता आणि त्याच्या अनेक रिएक्शन आलेल्या आहेत. ह्या पुरीचे जळगाव, नाशिक, बॉम्बे सेंट्रल, अशा नाशिक रोड, नाशिक ह्या वेगवेगळ्या ठिकाणी विक्री केंद्र आणि स्टोरेज आहेत. तर ह्या सगळ्यांवर कारवाई होणं, धाडी होणं, छापे टाकणं, ते सील करणं, त्याचे सॅम्पल्स पाठवणं, अशा स्वरूपाची कारवाई होणं अपेक्षित होतं. हा छोटासा प्रश्न नाही, हा खूप गंभीर प्रश्न आहे. म्हणजे इतर गुन्ह्यांपेक्षा सुद्धा हा खूप मोठा गुन्हा आहे की हा लोकांच्या आरोग्याशी निगडीत प्रश्न आहे. तर त्या संबंधाने सुद्धा पोलिसांनी 2 महिने उलटूनही कुठलीही कारवाई अद्याप झालेली नाही. त्यासाठी आज मी ही प्रेस कॉन्फरन्स घेते आणि आपल्या समोर जनतेसमोर हे सगळं यावं, हा प्रश्न यावा आणि पोलिसांनी जर ही कारवाई केली नाही, कारवाई टाळत असली तर पोलिसांच्या विरोधात तक्रार करण्यासाठी जे प्राधिकरण आहे तिकडेही मी जायला इच्छुक आहे.